अकोल्यापासून 30 किमी अंतरावर गडावर विराजमान असलेली रुद्रायणी देवी, याच रुद्रायणी देवीच्या दर्शनासाठी भगवान राम 2 वेळा आले अशी आख्यायिका आहे। चला तर थेट जाऊया रुद्रायणी देवीच्या दर्शनाला। चला महाप्रसाद थोड्या वेळात बंद होणार आहे। भक्तांनी महाप्रसाद लाभ घ्यावा। कपड़ा अरे यार माझी गेली तेव्हा पूजा करून आले मला बरोबर काढतो ना आधी चप्पल काय बरोबर द्या आधी तिथं बाहेर नाही राहते नाही गडी जाईल चला भाई भक्तांना नम्र विनंती महाप्रसाद सुरू आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बाहेर
रुद्राणी माता तर हे पुरातन मंदिर आहे. देवी भागवतामध्ये अनेक ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. हे शक्तिपीठ आहे रुद्रायणी माता. या ठिकाणी रामप्रभू 2 वेळ दर्शनाला येऊन जायला आहे. तर ज्या ठिकाणी सीता गेलेली होती त्याच ठिकाणी हे कमळ निघतात. काय एक म्हणा की ज्या ठिकाणी सीता गेलेली होती त्या ठिकाणी हे जे कमळ आहे आता हे कमळ निघते. नवरात्राचा उत्सव 2 उत्सव चालतात. एक चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र. अश्विन नवरात्रात खूप गर्दी असते. ते दर्शन झालं म्हणजे दरवर्षीच नवरात्रात येतो आम्ही आणि जे मागितले ते इच्छा पूर्ण होते. 350 पायऱ्या चढून आम्ही इथे आलो. दरवर्षी आम्ही इथे येत असतो. इथे देवीचे दर्शन करून खूप प्रसन्न वाटतं. आमचे वडील शिक्षक होते इथं, तेव्हापासून आम्ही येतो. आम्ही जवळजवळ 7व्या वर्गात होती तेव्हापासून इथे येते. आज माझं 45 वर्ष झालं तरी माझी भूतपूर्व देवीवर श्रद्धा आहे आणि जी म्हटलेली ती इच्छा माझी देवीनं पूर्ण केलेली आहे. महाप्रसाद सुरू आहे. प्रसादाला आपल्या घरा चला चला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.